MSc Part 1, Paper 3, Organic Chemistry, Unit 1, Physical Organic Chemistry. ओके, आता आपण पेपर 3चं Unit 1 सुरू केलं आहे, Physical Organic Chemistry. In that first point, thermodynamic and kinetic requirement of a reaction. First is a Hammond postulate. The chemists are often very interested in this structure of the transition state in the reaction mechanism. ट्रान्झिशन स्टेट, एखाद्या रिॲक्शन मेकॅनिझमची ट्रान्झिशन स्टेट काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे त्यामध्ये सांगितलं आहे. इन पर्टिक्युलर द ट्रान्झिशन स्टेट ऑफ द मेकॅनिझम डिटर्माइनिंग स्टेप डायरेक्टली डिटरमाइन द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन बॅरियर अँड देअर बाय द रेट ऑफ द ओव्हरऑल रिॲक्शन. Understanding the structure of the transition state allows chemists to consider structural features which might stabilize or destabilize the transition state, causing the corresponding change in the rate of reaction. However, transition state structure cannot be directly observed because they are highly unstable activated complex which is instantly convert to the more stable species. म्हणजे यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी की ट्रान्झिशन स्टेटमध्ये आपल्याला काय कन्सिडर केलं जातं, स्ट्रक्चरचे फीचर्स, तो स्टॅबिलाइज आहे की नॉन स्टॅबिलाइज आहे. Okay, then transition state structure cannot be directly observed. Transition state structure हे cannot directly observed केले जात नाहीत because they are highly unstable activated complex असतात आणि we instantly converted to the more stable species मध्ये ते convert होतात. In order to gain some insight into the structure of a particular transition state, chemists often invoke the Hammond postulate, which is a we state that the transition state resembles the structure of the nearest stable species. ओके, म्हणजे ट्रान्झिशन स्टेट ही कशावर डिपेंड आहे तर नियरेस्ट स्टेबल स्पेसिसवर डिपेंड आहे. मग ती रिॲक्टर, इंटरमिडिएट किंवा प्रोडक्ट असू शकते. The Hammond postulate state that the transition state of a reaction resemble either the reactant or the product wherever it is closer in energy. In exothermic reaction, the transition state is closer to the reactant than to the product is energy. प्रोडक्ट इन एनर्जी. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय होतं, ट्रान्झिशन स्टेट आहे ती क्लोजर टू द रिॲक्टंटच्या क्लोजर असते. देअर फॉर द अकॉर्डिंग टू हेमंड पॉस्टुलेट इज अन एक्झोथर्मिक रिॲक्शन द ट्रान्झिशन स्टेट रिसेम्बल टू द रिॲक्टंट. म्हणजे हेमंड पॉस्टुलेट काय सांगते की एक्झोथर्मिक रिॲक्शन ही कशावर डिपेंड आहे तर ट्रान्झिशन स्टेट कशावर डिपेंड आहे तर रिॲक्टंटवरती. आता खाली फिगर 1मध्ये आपल्याला दाखवलं आहे की ट्रान्झिशन स्टेट ही कुठे आहे. ही जी ट्रान्झिशन स्टेट दाखवली आहे आणि ते रिॲक्टंट आहे ते प्रोडक्ट जवळ कोणाच्या आहे ते रिॲक्टंटच्या जवळ आहे. ओके, म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय होतं, ट्रान्झिशन स्टेट ही रिॲक्टंटच्या रिसेम्बल असते. देन इन ॲन एंडोथर्मिक रिॲक्शन the transition state is closer to the product than to the reactant in energy. Therefore, according to the Hammond postulate, in endothermic reaction, the transition state is resemble the product. ट्रान्झिशन स्टेट जी आहे ती प्रोडक्ट एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये प्रोडक्टच्या नियर आहे. ही बघा, आता ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे ती कुठे आहे, प्रोडक्टच्या नियर आहे. ओके, इकडे रिॲक्टंट आहे. त्यामुळे काय सांगितलं की एंडोथर्मिक रिॲक्शन इज अ ट्रान्झिशन स्टेट इज रिसेम्बल टू द product. The next point is the Curtin-Hammett principle. The Curtin-Hammett principle काय आहे मग, suppose A and B are the conformational isomer and the both are in the rapid equilibrium. A and B काय आहेत, कन्सिडर करायचं आहे conformational isomer आहेत आणि both the in a rapid conformational isomer म्हणजे काय तर सिंगल बॉन्ड यांच्यामध्ये रोटेशन होतं असे आयसोमर. आपण बघितलं ए इज कन्वर्टेड टू द बी. इन अ केमिकल रिॲक्शन ए गिव्स प्रोडक्ट अँड बी गिव्स द प्रोडक्ट डी. ओके, केमिकल रिॲक्शनमध्ये ए जर गिव्स प्रोडक्ट सी देत असेल आणि बी गिव्स द प्रोडक्ट डी, द प्रोडक्ट सी अँड डी मे बी डिफरंट सबस्टंट ऑर दे मे बी कन्फॉर्मर्स ऑफ द सेम सबस्टन्स. मग सी आणि डी हे काय असतील, डिफरंट सबस्टंट असतील किंवा ते कन्फॉर्मर्स ऑफ द सेम सबस्टंट असतील. खाली आपण रिॲक्शन घेतली आहे की ए, ओके, की ए बी हे एकमेकात कन्वर्टेड होतात. मग एचा प्रोडक्ट काय सांगितलं आहे आपण सी आणि बीचा प्रोडक्ट आहे डी. एक्झाम्पल घेतलं इथे, 4 कन्फॉर्मेशन आहे.
आपण H2O2 ची रिॲक्शन केली तर नायट्रोजनने काय घेतला, O मायनस फॉर्मेशन झाला आहे बरोबर. हा C प्रोडक्ट फॉर्मेशन झाला आणि बीमध्ये बी हा इंटर कन्वर्ट होतो. तर सी नायट्रोजन जो दाखवला त्याच्यावर तर CH3 ग्रुप इथे ॲक्झियल दाखवला, दुसरा इथे इक्विटोरियल दाखवला. बीमध्ये इक्विटोरियल आहे आणि जर आपण H2O2 ची रिॲक्शन केली तर डी जो फॉर्मेशन होतोय तो काय आहे, O मायनस जो ॲक्झियलला फॉर्मेशन झाला आहे. म्हणजे एमध्ये CH3 जो आहे तो कुठे आहे, ॲक्झियलला आहे. त्यामुळे O कुठे झाला, इक्विटोरियलला फॉर्मेशन. आणि बीमध्ये CH3 जो इक्विटोरियल पोझिशनला आहे तो फॉर्मेशन कुठे झाला आहे, H2O2 ची रिॲक्शन केल्यावर O फॉर्मेशन कुठे झाला आहे तर ॲक्झियलला फॉर्मेशन झाला आहे. Curtin and Hammett have given the principle for such a reaction. According to the Curtin and Hammett principle, the relative amount of the product formed from the two participant conformer are completely independent to the relative population of the conformer and depend only the difference in the phase energy, free energy of the transition state, provided the rate of reaction is slower than the rate of a conformational interconversion. ओके, खाली आता आपण हे डायग्राम बघू. त्यामध्ये काय आहे, फॉर द डेरिवेशन ऑफ द प्रिन्सिपल त्यांनी काय सांगितलं आहे, के ए आणि के इज मोर दॅन के सी के डी. इन दिस केस equilibrium is maintained at the K is equal to B divided by A and Z formation of the product C. ओके, नंतर मग हे डेरिवेशन त्याने इथे एक्सप्लेन केलं आहे. रेट फॉर्मेशन कॉन्स्टंट D. If the reaction can be taken as the first order or the pseudo first order, the product ratio त्याने तो दिलेला आहे. Then 2 नंबरचा इक्वेशन फॉर्मेशन. The equation 2 can be expressed in term with the free energy and the activation free energy parameters. Then this equation form. हे इक्वेशन नोटबुकवर लिहा आणि प्रॅक्टिस करा. आणि प्रोडक्ट रेशो काय झाला आहे मग, E इज अ मायनस डेल्टा G divided by RT. Okay. The Curtin-Hammett principle implies that in a chemical reaction that yields one product from one conformer and different product from the another conformer, the product composition is not only the solely depend upon the relative properties, relative proportion of the conformer in the substrate. It is controlled by the difference in standard Gibbs free energy of the representative transition state. इक्वेशन हे नोटबुकवर लिहून काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. The next point is a reaction coordination diagram. The energy change that take place during the course of the reaction as a reactant are converted into the product can be visualized using the reaction coordinate diagram. In a reaction coordinate diagram, the energy of the species involved in the reaction is plotted against the progress of the reaction. A reaction progress from the left to right, starting with the reactant and ending with the product. म्हणजे रिॲक्शन कोऑर्डिनेट डायग्राम कशी ड्रॉ करायची. द एनर्जी ऑफ द reactant is plotted on the left hand side and the x-axis on the x-axis and the energy of the product is plotted on the right hand side in the x-axis. ओके, म्हणजे त्यांनी आपण जी कोऑर्डिनेट डायग्राम काढतो त्या कशा काढायच्या ते एवढंच त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे एनर्जी डायग्राममध्ये रिॲक्टंट प्लॉट करायचा असेल तर लेफ्ट हँड साईडला प्लॉट करायचं एक्स ॲक्सिसवर आणि प्रोडक्ट ड्रॉ करायचं असेल तर एक्स ॲक्सिसवर पण एक्स ॲक्सिसवरच पण राईट हँड साईडला ड्रॉ करायचं. द मोर स्टेबल स्पेसिस इज अ लोअर एनर्जी. मोर स्टेबल स्पेसिस म्हणजे काय, त्याची एनर्जी काय असणार, लो असणार आहे. ओके, आता ही डायग्राम आहे. यामध्ये एनर्जी आपण आणि प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन हे आपण ॲक्सिसवर काढलेले आहेत. आपण लेफ्ट हँड साईडला काय सांगितलं आहे, रिॲक्टंट लिहिलेला आहे, मीन्स राईट हँड साईडला प्रोडक्ट लिहिलेलं आहे.
आणि हे काय ट्रान्झिशन स्टेट. In this reaction, the reaction profile diagram includes single free energy barrier between the initial and final stage. सेकंड याच्यामध्ये काय दिलं एनर्जी आणि प्रोग्रेस ऑफ डायग्राम. टू स्टेप रिॲक्शन असतील तर रिलेशन डायग्राम आहे. सेकंड जी डायग्राम दाखवली ती रिलेशन कोऑर्डिनेटेड डायग्राम आहे. पण जर टू स्टेप रिॲक्शन असेल तर कशी काढायची. द फ्री एनर्जी डिफरन्स बिटवीन द इनिशियल स्टेट अँड द intermediate reflect the thermodynamic stability of the intermediate. A large value correspond to an unstable intermediate at the absolute same. ही आपण वरती जी डायग्राम आहे ती सिंगल वन स्टेप रिॲक्शन असेल तर आणि सेकंड जर टू स्टेप रिॲक्शन असतील तर ही सेकंडवाली डायग्राम ड्रॉ करायची. The next point is the kinetic versus thermodynamic control of the organic reaction. The kinetic control म्हणजे काय. The reaction in which the product ratio determined by the rate at which the product are formed. And thermodynamic product is the more stable product from the chemical reaction. Kinetic control म्हणजे the product ratio determined by the rate at which the product are formed. आणि थर्मोडायनामिक जो आहे तो मोर स्टेबल प्रोडक्ट असणार आहे केमिकल रिॲक्शनमध्ये फॉर्म झालेला आहे. थर्मोडायनामिक कंट्रोल द रिॲक्शन इन विच द प्रोडक्ट रेशो इज डिटर्माइन बाय द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ द प्रोडक्ट. रिलेटिव्ह स्टॅबिलिटी बघून त्याची डिटर्माइन करून प्रोडक्ट रेशो बघितला जातो. ओके, याचं अजून एक्सप्लेनेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.